तर दरम्यान गेल्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिलं होतं। फडणवीसांनी आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। श्रीमान अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सस्नेह नमस्कार। माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिकांबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो, परंतु ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही असं आमचं मत आहे। सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे। सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत। त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचं जरूर स्वागत करावं, मात्र अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणं हे योग्य होणार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे। आपल्या पक्षात कोणाला घ्यायचं हा सर्वस्वी आपला अधिकार आहे हे मान्य आहे, परंतु त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो। त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे। त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तर आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल अशी मला आशा आहे। हे सगळं देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पत्रात नमूद केलेलं आहे।